Okay, so let's move for the next topic, that is double displacement, or it is also called as a metathesis reaction or double replacement reaction. Okay, so good evening all of you. Good evening. Okay, तर what is double displacement? डिस्प्लेसमेंट मध्ये आपण काय बघितलं, दॅट इज नथिंग बट द सिंगल डिस्प्लेसमेंट. काय बघितलं सिंगल डिस्प्लेसमेंट मध्ये? हायली रिएक्टिव्ह जो मेटल आहे, एलिमेंट आहे, तो काय करतोय, लो रिएक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतोय. करेक्ट. ओके, नाउ हियर वी हॅविंग वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे, जसं सिल्वर नायट्रेट गेट रिएक्ट विथ दी सोडियम क्लोराइड. ओके, देयर इज अ रिएक्शन बिटवीन दी सिल्वर नायट्रेट अँड सोडियम क्लोराइड. So silver nitrate and sodium chloride is what? It's a ionic compound. काय आहे ते? Ionic compound आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल Ag कॅटायन आहे. Ag काय आहे? कॅटायन. ओके, and NO3 काय आहे? anion. ठीक आहे, राइट. Here also the same. Sodium is cation, chlorine is anion. Sodium is cation, chlorine is anion. Right? That's why they form a bond between them. ते त्यांच्यामध्ये bond form करतात. Correct. And while they get rearranged, means during the chemical reaction they get rearranged. ते काय होता है? Rearrange होता है. And this cation go with the anion. म्हणजे Ag कोणासोबत गेला? Cl सोबत. आणि हा जो सोडियम आहे, हा कॅटायन, हा कोणासोबत चाललाय? NO3 सोबत. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दी NaNO3. सो देयर इज अ rearrangement of the element. करेक्ट. सो हाऊ वी डिफाइन डबल डिस्प्लेसमेंटला आपण कसं डिफाइन करूया? सो द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट, आयन्स इन द रिएक्टंट, म्हणजे दीज आर द रिएक्टंट. AgNO3 प्लस NaCl आर दी रिएक्टंट. हे काय झालं बेटा? रिएक्टंट झाले. करेक्ट ना. तर आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज. हे जे आयन्स आहे हे काय होतील? एक्सचेंज होतील, रिअरेंज होतील. ओके, सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दी प्रेसिपिटेट. It is not a compulsory get precipitate always get formed. Okay, some reactions are there की जिथे precipitate form होत नाही, but it is a indicator. It is a characteristics. एक प्रकारचा तो काय झाला? एक characteristic झाला की during chemical reaction, during the double displacement reaction, तिथे काय फॉर्म होत आहे? Precipitate फॉर्म होत आहे. काय फॉर्म होत आहे? Precipitate. What is precipitate? काय शिकलो आपण? Precipitate म्हणजे काय? Yes, insoluble substance. Insoluble substance. Okay. So here is the example. हे एक example आहे. Okay, जे आपण आता एक्सप्लेन केलं. अंडरस्टूड? समजलं तुम्हाला? इथे कोणता प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे? सिल्वर क्लोराइड. ओके, सिल्वर क्लोराइडचा तिथे प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे. अंडरस्टूड? समजलं तुम्हाला हे? ठीक आहे. नेक्स्ट. Now we having another example. एक आणखी एक्झाम्पल आपण डिस्कस करूया, ज्यामध्ये बेरियम क्लोराइड गेट रिएक्ट विथ दी सोडियम सल्फेट. बेरियम क्लोराइड कोणासोबत रिएक्ट होत आहे? सिल्वर क्लोराइड. सो बेरियम क्लोराइड इज नथिंग बट द आयनिक कंपाउंड. व्हाट इज आयनिक कंपाउंड? आयनिक कंपाउंड इज नथिंग बट द कंपाउंड विच गेट फॉर्म. कसा फॉर्म होतो? ड्यू टू दी बॉन्डिंग. मीन्स जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स गेट कम्स टुगेदर, मीन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स कॉल्ड एज अ कॅटायन, negatively charged ions called as an anion. Okay, there is a force of attraction between them. Okay, they comes together and there is a formation of the bond. त्यांच्यामध्ये एक bond तयार होता है and that bond is nothing but the ionic bond. And such a compound is called as a ionic compound. One more definition is there. Ionic compounds are the compound when it get dissociate. जेव्हा ionic compound dissociate होतात, ओके, त्यावेळेस ते काय फॉर्म करतात? आयन्स फॉर्म करतात. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ आयनिक कंपाऊंड. म्हणून त्याला काय म्हणतात बेटा? आयनिक कंपाऊंड म्हणतात. जसं आता फॉर एक्झाम्पल NaCl आहे. NaCl इज अ आयनिक कंपाऊंड. NaCl काय आहे? आयनिक कंपाऊंड आहे. NaCl is a ionic compound.
बिकॉज NaCl when dissolve into the water, जेव्हा वॉटर मध्ये डिसॉल्व करतात त्याला इट गेट डिसोशिएट. तो काय होतो? डिसोशिएट होतो and there is a formation of the Na plus and Cl minus ions. Means there is a formation of the cation and anion. Understood? That's why NaCl is called as a ionic compound. म्हणून त्याला ionic compound म्हणतात. Same here. बेरियम क्लोराइड आहे, बरोबर. बेरियम इज अ कॅटायन. बेरियम काय झालं तुमचा? कॅटायन झाला. क्लोराइड मीन्स क्लोरीन जो आहे तो काय झाला तुमचा? एनायन. ओके, निगेटिव्हली चार्ज, पॉझिटिव्हली चार्ज. हियर इज ऑल्सो निगेटिव्हली पॉझिटिव्हली चार्ज अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स. सो इट गेट rearrange. Okay, and there is a formation of the white precipitate. कुठला precipitate फॉर्म होता है? White. And that white precipitate is of barium sulfate. कोणाचा precipitate है? Barium sulfate. Right? And there is a formation of the NaCl solution, aqueous solution form होता है sodium chloride. Understood? समजलं तुम्हाला? So here the most important thing is that जर suppose जर तुम्हाला प्रश्न आला, okay, write down the reaction when barium chloride get react with the sodium sulfate. In textual we having such a question. Okay, in sample paper also many times such a questions asked. Then in previous year also यावर एक क्वेश्चन होता. तर म्हणून तुम्हाला सांगतोय if the question comes, कुठला पण क्वेश्चन या प्रकारचा जर आला, तुम्हाला म्हटलं की बघ बेरियम क्लोराइड आहे, त्याला तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे सोडियम सल्फेट सोबत. ओके, यू डोंट नो द रिएक्शन, तुम्हाला रिएक्शन माहिती. मग त्या केस मध्ये काय करायचं? फॉलो द इन्स्ट्रक्शन. ओके, जे मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत ते तुम्ही फॉलो करायचं. काय सांगितलं बेटा मी? तुम्हाला जर माहित नाहीये याचं प्रोडक्ट काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे? मेटल गो विथ दी, बरोबर. कॅटायन गो विथ दी, करेक्ट न? राईट. सो द प्रोडक्ट गेट फॉर्म. प्रोडक्ट पण फॉर्म होताना नेहमी लक्षात ठेवायचं की फर्स्ट मेटल इज देअर अँड देन नॉन मेटल. फर्स्ट कॅटायन इज देअर अँड देन anion. ओके, हियर इफ यू डोंट नो दी प्रोडक्ट, जर तुम्हाला प्रोडक्ट माहित नाहीये तर त्या केस मध्ये तुम्ही काय करणार आहे? बघा, बेरियम क्लोराइड आहे ना, बेरियम क्लोराइड, राईट, प्लस Na2SO4, करेक्ट. सो BaCl means here is a barium and chloride ion. Here is a sodium ions and SO4 ions. Correct now? So this is cation. हा तुमचा cation आहे, हा तुमचा anion आहे. हा तुमचा cation आहे, हा तुमचा anion आहे. When it get react, so the cation go with the anion. So here is your first product. हा तुमचा फर्स्ट प्रोडक्ट झाला BaSO4. फॉलो दिस इन्स्ट्रक्शन. ह्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या तर इन फ्युचर कुठली पण रिएक्शन आली तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकायला. समजत आहे ना तुम्हाला? राईट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला कोण कॅटायन आहे, द कॅटायन गो विथ द anion, मेटल गो विथ द नॉन मेटल, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. राईट. सो द फर्स्ट प्रोडक्ट वी गॉट BaSO4 प्लस, राईट. सो रिमेनिंग इज sodium and chloride. So NaCl, sodium chloride, sodium chloride. Now check your product. जे तुम्ही ते प्रोडक्ट लिहिलेले आहे त्याचे फॉर्म्युलाज करेक्ट आहे की नाही ते चेक करायचे. तुम्ही इथं लिहून तर घेतलं BaSO4 आणि NaCl, बट इज इट करेक्ट? हे फॉर्म्युला जे तुम्ही लिहिलेले आहे कंपाऊंडचे ते करेक्ट आहे का ते चेक करा. Ba ची व्हॅलेन्सी किती आहे? 2. SO4 ची व्हॅलेन्सी किती आहे? 2. सो सेम व्हॅलेन्सी आहे, बरोबर. जर तुम्ही त्याला रिड्यूस केलं व्हॅलेन्सीला, सो इट बिकम 1 1. सो नो नीड टू राईट दी 1 1. सो इट बिकम BaSO4. सो द फॉर्म्युला इज करेक्ट. फॉर्म्युला काय झाला? करेक्ट आहे. सोडियम क्लोराइड, सोडियम व्हॅलेन्सी इज 1, क्लोरीन व्हॅलेन्सी इज 1. सो दॅट्स व्हाय द फॉर्म्युला इज NaCl. राईट. सो दीज आर दी प्रोडक्ट. हे तुमचे प्रोडक्ट आहे. अंडरस्टूड? समजलं तुम्हाला? ओके. BaSO4 चा कलर काय आहे? प्रेसिपिटेटचा व्हाईट. हे लक्षात ठेवायचं आहे. देन कम टू द नेक्स्ट. सो व्हेन द बॅरियम क्लोराइड गेट रिएक्ट विथ दी कॉपर सल्फेट. बॅरियम क्लोराइड कोणासोबत रिएक्ट होत आहे? कॉपर सल्फेट. अगेन सेम. बॅरियम कोणासोबत जाईल? सल्फेट, बरोबर, व्हाईट प्रेसिपिटेट. आणि Cu कोणासोबत जाईल? Cl सोबत. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दी CuCl2, कॉपर क्लोराइड.
विच इज वॉटर सोल्युबल. तो कसं राहील? वॉटर सोल्युबल राहील. समजत आहे ना? ठीक आहे. देन नेक्स्ट इज कॉपर सल्फेट. व्हेन हायड्रोजन सल्फाइड गॅस, ओके, प्रत्येक वेळेस कोणी कोणी काय सांगतात की व्हेन टू aqueous सोल्युशन कम्स टुगेदर, ओके, सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द प्रेसिपिटेट. सो वी हॅविंग अ डिफरंट काइंड ऑफ एक्झाम्पल. एक आणखी डिफरंट काइंड ऑफ एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये काय होत आहे की आपण गॅस जे आहे, हायड्रोजन सल्फाइड जो गॅस आहे तो पास करतोय कोणामध्ये? कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये. कोणामध्ये पास करतोय बेटा? कॉपर सल्फेट सोल्युशन. आतापर्यंत तुम्ही काय बघितलं? वन aqueous सोल्युशन, अनदर aqueous सोल्युशन, कंबाईन, मिक्स टुगेदर, केमिकल रिएक्शन इज टेकिंग प्लेस. इथे काय होणार आहे? हायड्रोजन सल्फाइड गॅस तुम्ही पास करताय. कोणामध्ये पास करताय बेटा? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटला दुसरं नाव काय बघितलं होतं आपण? फ्लुइड. ओके, त्यात तुम्ही हायड्रोजन सल्फाइड गॅस सोडला. हा हायड्रोजन सल्फाइड गॅस तुम्ही त्यात पास केला. राइट? व्हॉट वी आर गेटिंग? कॉपर सल्फाइड. काय भेटताय? कॉपर सल्फाइड. व्हॉट इज द कलर ऑफ कॉपर सल्फाइड? ऑलरेडी वी डिस्कस. ब्लॅक. याच्या आधी आपण डिस्कस केलेलं आहे की कॉपर सल्फाइडचा कलर काय आहे बेटा? ब्लॅक. विसरायचंच नाही. ओके, सो कॉपर सल्फाइड इज ब्लॅक कलर अँड देयर इज द फॉर्मेशन ऑफ द सल्फ्युरिक ऍसिड. काय फॉर्म होत आहे? सल्फ्युरिक ऍसिड. अंडरस्टूड? समजलं तुम्हाला? Then next, so now we having a ammonium hydroxide solution and aluminum chloride solution. कोणते कोणते सोल्युशन्स आहे आपल्याजवळ? अमोनियम हायड्रॉक्साइड अँड अल्युमिनियम क्लोराइड. राइट? अल्युमिनियम कोणासोबत जाईल? अल्युमिनियम इज युअर कॅटायन. कोणासोबत जाईल? OH. कोणासोबत जाईल? OH सोबत. अल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती आहे? If the aluminum go with the OH, so there is a AlOH. The compound get formed AlOH. But is it correct formula? AlOH is the correct formula? No. So Al ची व्हॅलेन्सी किती आहे बेटा? 3. OH ची व्हॅलेन्सी किती आहे? 1. Right? So by criss cross method, what will be the formula? AlOH by 3. AlOH by 3. Right? So we are getting the aluminum hydroxide white precipitate. Aluminum hydroxide white precipitate. And NH4Cl, that is ammonium chloride aqueous solution, which is water soluble. Understood? समजलं example? समजलं प्रत्येकाला? ठीक आहे? Then we having next example of, ऑलरेडी ही डिस्कस केलेली आपण. कशात डिस्कस केलेली आहे रिएक्शन? फर्स्ट, कलर चेंज. सेकंड, प्रेसिपिटेट गेट फॉर्म. थर्ड, बॅलेन्सिंग मध्ये तर केली डिस्कस. आणखी स्टेट चेंज होता है. स्टेट चेंज होता है कि नहीं? बरोबर? यस. सो नाउ दिस लीड आयोडाइड. लीड आयोडाइड हा कुठला प्रेसिपिटेट आहे? कलर विचारतात एक्झाम मध्ये. काय विचारतात? प्रेसिपिटेटचा कलर काय, किंवा XY करून ते तुम्हाला क्वेश्चन विचारतील की येलो प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे, टेल द नेम ऑफ दॅट प्रेसिपिटेट अँड फाइंड आउट दी X. मग त्या केस मध्ये आपल्याला एखादा रिएक्टंट देत असेल आणि प्रेसिपिटेट फॉर्मेशनचा कलर विचारत असेल तर तुम्हाला ते यायलाच पाहिजे, बिकॉज ऑलरेडी वी डिस्कस. आपण हे बरेच वेळा डिस्कस केलेलं आहे. राइट? सो लीड आयोडाइड इज अ येलो प्रेसिपिटेट get formed during the reaction between lead nitrate and potassium iodide. Understood? समजलं तुम्हाला? इथे काही प्रॉब्लेम आहे नाही ना? लक्षातच ठेवायचे फक्त. Now next example of double displacement reaction, and it's a very important, that's why मी इथे मार्क केलेलं आहे की इम्पॉर्टंट आहे. राइट? So the reaction between the acid and bases
टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. काही आठवते तुम्हाला? वेन ऍसिड गेट रिॲक्ट विथ द बेस, वेन ऍसिड गेट रिॲक्ट विथ द बेस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द सॉल्ट अँड वॉटर. काही आठवत आहे का? काय आठवत आहे तुम्हाला? There is a formation of the salt and water. When acid get react with the base, there is a formation of the salt and water. काही आठवत आहे का तुम्हाला? कुठल्या प्रकारची रिएक्शन आहे? Whenever acid get react with the base, if there is a formation of the salt and water, this reaction is called as a neutralization reaction. याला काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करायचंय. बरोबर. आता बघा, याला तुम्ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये मोडताय. करेक्ट ना? ऍज वी डिस्कस, when acid get react with the base, there is a formation of the salt and water. What kind of reaction? Neutralization reaction. सेम रिएक्शन विचारल्या जातात. सेम रिएक्शन विचारल्या जातात आणि they will put the option in a such a way की there is no neutralization reaction option, there is a option of double displacement reaction. पोरं कन्फ्युज होऊन जातात. अरे हे तर शिकवलं आपल्याला की whenever the acid get react with the base, there is formation of salt and water and it's a neutralization reaction. But it also comes under the double displacement reaction. ही रिएक्शन कशाच्या अंडर येते? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनच्या अंडर पण येते. अंडरस्टूड? ठीक आहे. तर यावर क्वेश्चन आपण नंतर डिस्कस करूया. वी हॅव्हिंग सम प्रॉब्लेम्स, काही प्रॉब्लेम्स आपण आता इथे डिस्कस करूया. त्यामधला पहिला प्रॉब्लेम सर्वांनी केलं? लक्ष द्या बेटा. फर्स्ट प्रॉब्लेम आहे बेरियम हायड्रॉक्साइड इन अ टेस्ट ट्यूब, ऍड 1 ग्रॅम ऑफ अमोनियम क्लोराइड. ओके, आता फॉर एक्झाम्पल इंस्टेड ऑफ टेस्ट ट्यूब, इफ यू आर ओके, वी हॅव्हिंग अ टेस्ट ट्यूब. जर टेस्ट ट्यूब मध्ये टेस्ट ट्यूब मध्ये अमोनियम क्लोराइड, ओके, अँड बेरियम हायड्रॉक्साइड जर हे दोन आपण यात ऍड केलं. ओके, व्हॉट आय सेइंग की मिक्स विथ द हेल्प ऑफ अ ग्लास रॉड. याला जर तुम्ही ग्लास रॉडनी जर तुम्ही स्टर केलं, ओके, आणि कंटिन्युअसली जर ग्लास रॉडनी त्याला स्टर केलं अँड लाईक इथे आपण एक वुडन बॉक्स घेऊया. ओके, वुडन बॉक्सच्या वर आपण एक ड्रॉप वॉटर टाकूया. काय टाकूया? वॉटरचा ड्रॉप टाकूया. राईट. कुठले कुठले कंपाऊंड तुम्ही यात टाकताय? कुठले कुठले सबस्टन्स यात टाकताय? बेरियम हायड्रॉक्साइड अँड अमोनियम क्लोराइड. अँड व्हॉट यू आर डुइंग? यू आर मिक्सिंग इट. तुम्ही याला काय करताय? मिक्स करताय. नाउ पुट दिस ओव्हर दी ऑन दी means this wooden box. या वुडन बॉक्सच्या वर ठेवा. कीप इट ऑन द वुडन बॉक्स. आता काय होईल? थोड्या वेळाने जर सपोज तुम्ही ही टेस्ट ट्यूब इथून काढली, ओके, तर ही टेस्ट ट्यूब एकटीच बाहेर येणार नाही. हा जो वुडन बॉक्स आहे छोटासा, तो याला चिपकून बाहेर येईल. हा वुडन बॉक्स इथेच चिपकून बाहेर येईल. कसं काय? व्हॉट इज द रिझन? कारण की काय झालं, व्हेन यू मिक्स दी अमोनियम क्लोराइड अँड बेरियम हायड्रॉक्साइड, इट ऍब्सॉर्ब्स दी एनर्जी फ्रॉम ऍटमॉस्फिअर. म्हणजे इथे जे वॉटर प्रेझेंट होतं, दॅट फ्रॉम दॅट वॉटर, फ्रॉम द ऍटमॉस्फिअर, द एनर्जी गेट ऍब्सॉर्ब. एनर्जी काय होऊन राहिलेली आहे? ऍब्सॉर्ब होत आहे. ओके, एनर्जी ऍब्सॉर्ब झाल्यामुळे इथलं टेम्परेचर काय झालं? डाऊन. सो इट गेट फ्रीज. काय होत आहे? तो फ्रीज होऊन राहिलेला. हा फ्रीज झाल्यामुळे आपण जेव्हा टेस्ट ट्यूब बाहेर काढतो त्यावेळेस हा छोटासा वुडन बॉक्स पण त्याच्यासोबत येतो. बिकॉज हा फ्रीज झाला, वॉटर फ्रीज झालं तिथे. मीन्स व्हॉट काइंड ऑफ रिएक्शन इट इज? एंडोथर्मिक. कुठली रिएक्शन आहे? एंडोथर्मिक. ओके, so when we mix the barium hydroxide and ammonium chloride, the bottom of the test tube become cold due to the absorption of the heat. So it is called as a
एंडोथर्मिक रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे ही? अंडरस्टूड? समजलं तुम्हाला? ठीक आहे. सो नोट डाऊन करा हे. बाकीचे न्यूमेरिकल्स आपण आता त्याच्यानंतर करू. ठीक आहे. सो नाउ वी हॅविंग अ एनसीईआरटी टेक्स्चुअल क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे? रीड करा. रीड प्रॉपरली. Write a balanced chemical equation with a state symbol for the following reaction: barium chloride and sodium sulfate. आता डिस्कस केली आपण barium chloride and sodium sulfate. काही डाउट आहे यार? नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. कुठली रिएक्शन आहे बेटा ही? NaOH प्लस HCl. कुठल्या टाइप्सच्या मध्ये येते ही? आणखी न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कुठली? न्यूट्रलायझेशन. सो इट्स अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन एज वेल एज न्यूट्रलायझेशन. एनी डाउट? काही प्रॉब्लेम आहे? इजी आहे. ठीक आहे. देन अनदर example, like give an example of a double displacement reaction other than one given in a activity 1.10. जी एनसीईआरटी मधली 1.10 ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या व्यतिरिक्त, मीन्स दिस इज द ऍक्टिव्हिटी जी मेन्शन करण्यात आलेली आहे टेक्स्चुअल 1.10. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे एक्झाम्पल्स आताच बघितले आपण, राईट? त्यातलं कुठलंही पण एक एक्झाम्पल तुम्ही इथे मेन्शन करू शकता. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू मीन बाय प्रेसिपिटेशन रिएक्शन? Precipitation formation, right? So it's a double displacement reaction. Okay. Explain by giving example. कुठला example द्या? ते lead iodide चं बेस्ट आहे, है ना? Lead nitrate plus potassium iodide. Lead nitrate plus potassium iodide. So there is a formation of the lead iodide, yellow precipitate plus potassium nitrate. अंडरस्टूड? समजलं? ठीक आहे. एनी डाउट? इझी आहे. ठीक आहे. नाउ इन सीबीएसई 2020 मध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता, अँड द क्वेश्चन इज व्हेन हायड्रोजन सल्फाइड गॅस पास थ्रू अ ब्लू सोल्युशन ऑफ अ कॉपर सल्फेट. एक्सेप्शन आपण बघितलं होतं, राईट? की प्रेसिपिटेशन रिएक्शन मीन्स काय शिकलो आपण? व्हेन टू aqueous substances get react, there is a formation of the undissolved solid precipitate. So that reaction is called as a double displacement precipitation reaction. बरोबर ना? बट इथे काय होत आहे? इथे तुम्ही गॅस पास करताय कशावर? कॉपर सल्फेट सोल्युशन वर, राईट? आपण डिस्कस केलेलं होतं आताच. तर तिथे मला सांगा ही कुठली रिएक्शन आहे मग? It's a double displacement reaction. अंडरस्टूड? समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर इथे आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इथे एंड करतो आहे. जो टॉपिक नेक्स्ट टॉपिक आहे वी डिस्कस इन नेक्स्ट. थँक्यू. एकदा रीड करून घ्या सर्व व्यवस्थित. व्हेरेवर यू फाइंड इट आउट प्लीज आस्क. ओके.